नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. कुठल्याही शुभ प्रसंगी सुरेश वाडकरांचे ओंकार स्वरूप ऐकू येतं. ते नावाप्रमाणे सुरांचे देव आहेत. रेमिक्स आणि फ्युजनच्या जमान्यात सुरेश वाडकरांचा आवाज नंदादीपासारखा वाटतो. सुरेश वाडकर हे संगीताचा अभिजात मराठी सूर आहे, असे कौतुक उद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. आनंदोत्सव संगीत समारोहात शिंदे यांच्या हस्ते वाडकर यांचा स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळेस ते बोलत होते. यावेळेस बोलताना शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने सुरू झालेला हा आनंदोत्सव आहे. स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठानचा पहिला जीवनगौरव पद्मश्री सुरेश वाडकर यांना दिला. त्यांचा गौरव करण्याची संधी आपल्याला मिळाली हे आपण आपलं भाग्य समजतो, असं यावेळी श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. वाडकर यांना आजवर अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. पद्म पुरस्काराचे ते मानकरी आहेत. हा जीवनगौरव ही ठाणेकरांनी सुरेशजींसाठी व्यक्त केलेली निर्मळ कृतज्ञता असल्याचं देखील उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितलं. 8 फेब्रुवारी 2025 रोजी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन NKT महाविद्यालयात करण्यात आलं. ही परिषद भारतीय सामाजिक विज्ञान परिषद पश्चिम प्रादेशिक केंद्र यांच्याद्वारे प्रायोजित करण्यात आलं आहे. ही परिषद भारतीय सामाजिक विज्ञान परिषद पश्चिम प्रादेशिक केंद्र यांच्याद्वारे आयोजित करण्यात आली आहे. विकसित भारत 2047 भविष्यातली आव्हानं आणि संधी हा या परिषदेचा मुख्य विषय आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर रवींद्र कुलकर्णी हे परिषदेचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या परिषदेचे मुख्य वक्ते श्री विजय कुकरेजा, जे कॅलिफोर्निया राज्यामध्ये आहेत, तेथून आले होते. जास्तीत जास्त शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी आणि संशोधन अभ्यासकांची या परिषदेमध्ये नोंदणी करण्यात आली. या परिषदेच्या समन्वयक डॉक्टर हिमांशी मनसुखानी, सहसमन्वयक डॉक्टर पल्लवी शहा आणि प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील यांनी केलं. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये 108 पेक्षा जास्त शोध निबंध सादर करण्यात आले. कार्यक्रमाचं समापन डॉक्टर विजय जोशी यांनी केलं. संतती बेबी शुअर IVF सेंटरच्या वतीने मोफत मातृत्व तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस लॉटरी पद्धतीने विजेत्या जोडप्यांना पूर्णतः मोफत IVF उपचार देण्यात आले. प्रथम पारितोषिक म्हणून पहिल्या 3 जोडप्यांना इंजेक्शनसहित संपूर्णपणे मोफत IVF उपचार देण्यात आले. द्वितीय पारितोषिक हे पुढील 3 जोडप्यांना IVF उपचारामध्ये 50% सवलत देण्यात आली. तर तृतीय पारितोषिक म्हणून 3 जोडप्यांना IVF उपचारांवरती 30% सवलत देण्यात आली. दिनांक 1 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीमध्ये सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, असं संतती बेबी शुअर IVF सेंटरच्या वतीने सांगण्यात आलं. उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत काढून यावेळेस हा संपूर्ण लॉटरी पद्धतीने हे पारितोषिकांचं नावं बाहेर काढण्यात आली. आता या जोडप्यांना संततीसाठी प्रयत्न करण्यास संतती IVF सेंटर मदत करणार आहे. कार्यक्रमाला संततीचे संचालक श्री डॉक्टर अतुल डोंगरे, डॉक्टर स्वाती डोंगरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नमस्कार, मी डॉक्टर स्वाती अतुल डोंगरे. संतती बेबी शुअर फर्टिलिटी सेंटरमार्फत आपण एक लॉटरी सोहळा आयोजित केला होता. आपले लाडके आदरणीय व्यक्तिमत्व माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, आणि हा लॉटरी सोहळा आता नुकताच संपन्न झाला आहे. साहेबांच्या हस्ते या सोहळ्याचे लॉटरी सोडतीचे वितरण झाले आहे. आमचा एकच उद्देश, ही जी IVFची फर्टिलिटीची ट्रीटमेंट आहे ही सर्वसामान्य गरजू लोकांना माफक दरामध्ये उपलब्ध व्हावी आणि खूप सारी जोडपे जे मातृत्वापासून वंचित आहेत त्यांना या सुविधेचा लाभ घेऊन त्यांना मातृत्व लाभावे, असाच आमचा संकल्प आहे.
बघायला गेलं तर खूप सारे लोक येतात इथे आणि ह्या सुविधेचा लाभ घेतात. आपल्याकडे खूप साऱ्या लोकांना जस्ट बिकॉज ऑफ पैशाअभावी म्हणून ह्या सुविधेचा लाभ घेता येत नाही. आणि जेव्हा आपण असे काही कॅम्पचे नियोजन करतो त्याच्यातून तळागाळामध्ये जाऊन ह्याच्यातून लोक येऊन त्याचा लाभ घेऊन जातात. प्रत्येक वर्षी जर तुम्ही बघितलं तर आत्तापर्यंत खूप जोडप्यांनी ह्याचा लाभ घेतलेला आहे. कुठून कुठून याच्यासाठी लोक येतात? पूर्ण महाराष्ट्रभर येतात. म्हणजे आता जर तुम्हाला सांगायचं झालं तर इट्स लाईक की कोल्हापूर आहे, सांगली, सातारा, कर्जत, कसारा, अंबरनाथ, बदलापूर, ठाणं आहे, मानकोली, गोवंडी, कुर्ला, भांडूप ह्या सगळीकडून इथे आता माणसांनी नोंदणी केलेली आहे. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स. शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक रुग्णांना मदत करण्यात आली. गेल्या 8 वर्षात हृदयाला छिद्र असणाऱ्या 5500 लहान बालकांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या. हीच खरी पुण्य आहे असं सांगून उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी हे व्यवस्थेची 2 महत्त्वाची चाकं आहेत. त्यांनी एकत्र येऊन जनतेच्या हिताची कामं करणं अपेक्षित आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चांगली कामं केली म्हणून शासन लोकोपयोगी योजना राबवू शकेल. त्यापैकीच एक शासन आपल्या दारी हा उपक्रम अत्यंत यशस्वी झाला असून संपूर्ण राज्यात 5 कोटी लाभार्थ्यांना विविध लाभ देण्यात आले आहेत. हे शासन गतिमान आणि लोकाभिमुख आहे आणि यापुढेही हे शासन अशाच प्रकारे काम करेल असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आरोग्यमंत्री श्री प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या मनोगतामध्ये उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळेस बोलताना त्यांनी राजकारणी सर्वसामान्यांसाठी काम करणारे असावेत आणि एकनाथ शिंदे यांचं काम पाहिलं की त्याची खात्री पटते असं देखील त्यांनी सांगितलं. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकारातनं
राज्यातील 2 कोटी महिलांची आरोग्य तपासणी होणार असून यामध्ये रक्त तपासण्या, हिमोग्लोबिन, मधुमेह, रक्तदाब, आवश्यकतेनुसार सर्व तपासण्या, निदान आणि उपचार करण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील उत्कृष्ट हाऊसिंग सोसायट्यांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रेडाय MCHI ठाणे यांच्या वतीने यंदाही शहरातील 11 सर्वोत्कृष्ट हाऊसिंग सोसायट्यांचा सन्मान करण्यात आला. ठाणे हाऊसिंग फेडरेशनच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या रहिवासी सोसायट्यांच्या स्पर्धेमध्ये 85 सोसायट्यांमधून वागळे इस्टेट येथील सेंट्रम IT पार्कने प्रथम क्रमांक पटकावला. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, भाजपचे आमदार निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या हस्ते सोसायट्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. क्रेडाय MCHI कडून ठाणे शहरात अनेक विधायक उपक्रम राबवले जात आहेत. त्या अंतर्गत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं श्री जितेंद्र मेहता यांनी सांगितलं. वागळे इस्टेट येथील सेंट्रम IT पार्क सोसायटीला 1.5 लाख रुपयांचं प्रथम पारितोषिक मिळालं, तर कोलशेत रोड येथील रिजन्सी हाईट सोसायटीला 1 लाख रुपयांचं द्वितीय पारितोषिक या निमित्ताने देण्यात आलं. अथेना रुस्तमजी सोसायटीला तृतीय क्रमांकाचं 50,000चं बक्षीस देण्यात आलं, तर प्रत्येकी 11,000 रुपयांच्या उत्तेजनार्थ पुरस्कारांसाठी विविध सोसायट्यांची निवड करण्यात आली. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारा जनकवी P. सावळाराम स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना, तर अभिनेत्री लीना भागवत यांना गंगा यमुना पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. ठाणे महापालिका आणि जनकवी P. सावळाराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा श्री उदय सबनीस आणि लीना भागवत यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 4:30 वाजता डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे या पुरस्काराचा वितरण सोहळा संपन्न होईल. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.